कधी वाटलं सुद्धा नव्हतं की मुरमुऱ्यांमध्ये थोडंसं दही मिक्स केलं की अशा प्रकारचे मऊ लुसलुशीत डोसे तयार होतील म्हणून. नमस्कार. आज आपण अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत जाळीदार हलके फुलके डोसे तयार करणार आहोत. त्यासोबतच ना फक्त 5 मिनिटात तयार होणारी लाल चटणी कशी बनवायची हे देखील सांगणार आहे. आता इडली डोसा बनवायचा म्हटल्यावरती डाळ तांदूळ भिजत घाला, त्याला आंबवा, अशी बऱ्याच प्रकारची मोठी प्रोसेस असते. तर आज आपण अजिबात कोणत्याही प्रकारचा रवा किंवा तांदळाचं पीठ न वापरता झटपट असे 15 ते 20 मिनिटात तयार होणारे डोसे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. या डोशांना जाळी पाहणा अगदी सुंदर आलेली आहे. अजिबात वातट किंवा कडक होत नाहीत. मस्त असे मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत तयार झालेले आहेत. सकाळी जरी बनवून ठेवली आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तर आहे तसेच मऊ लुसलुशीत राहतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. झटपट असा नाश्ता तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी मुरमुरे काढून घ्यायचे आहेत. आता दिवाळीसाठी आणलेले ना भरपूर मुरमुरे उरले होते, म्हटलं ह्यापासूनच काहीतरी नाश्ता तयार करून घेऊयात. आता ज्या वाटीने आपण मुरमुरे मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटीने मोजून ओला ताजा नारळ घ्यायचा आहे. चांगलाचा मी बारीक करून घेतलेला आहे. जो पाठीचा काळा भाग असतो ना तो काढून घेतला आणि छान असे पातळ पातळ काप करून मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता ताजा नारळ नसेल ना असा तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण एकदा अशा प्रकारचा ओला ताजा नारळ घालून हा नाश्ता करून पहा, खूप चवीला छान लागतो. आता ज्या वाटीने आपण मुरमुरे आणि ताजा नारळ मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही माझं थोडंसं घट्ट आहे त्यामुळे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे. जर तुमचं पातळ दही असेल ना तर पाऊण वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल. आता लगेचच आपल्याला या ठिकाणी पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि चांगलं असं हे सर्व जिन्नस कुरमुरे, नारळ आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मला थोडंसं पाणी अजूनही कमी वाटत आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं नाही, म्हणून मी आणखी पाव वाटी पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. आता हे जे दही घातलेलं आहे ना ते आपल्या मुरमुऱ्यांमध्ये मस्त असं शोषून घेतलं पाहिजे, म्हणून साधारणतः एक 5 मिनिटासाठी हे साईडला ठेवून देऊयात असंच, म्हणजे कसं मस्त असं व्यवस्थित शोषून घेईल मुरमुऱ्यांमध्ये दही आणि आपलं मिश्रण जे आहे ना ते छान असं बारीकसुद्धा होईल आणि चवीलासुद्धा नाश्ता छान लागेल. एक साधारणतः 5 मिनिटं झालेली आहेत. मुरमुरे मी असेच दह्याच्या मिश्रणामध्ये भिजत ठेवलेले होते. हे पहा अगदी छान असे भिजले गेले आहेत. आता हे मुरमुरे, दही आणि ओला ताजा नारळ भिजवताना ना जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर तुमचं मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं. आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी तांदूळ मी 2-3 तास पाण्यामध्ये असेच भिजत ठेवलेले होते. आता तांदूळ या ठिकाणी तुम्ही कोणताही वापरू शकता जो तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे तो. पाऊण वाटी म्हणजे अर्ध्या वाटीला अजून थोडंसं जास्त इतका मी हा तांदूळ घेतलेला आहे. चांगला असा 3 तास आधीच पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. मस्त असा भिजला गेला आहे. आता भिजल्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आता आपण लगेचच नाश्त्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊयात. त्यासाठी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे सुरुवातीला कुरमुरे भिजत घातले होते ना त्याचं सर्व मिश्रण ह्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आहे आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला लगेच पाणी घालायचं नाही, लागेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून ह्यामध्ये ॲड करू शकता आणि बारीक करून घेऊ शकता. हे पहा अगदी थोडंसं पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घालून मस्त असं मी बारीक करून घेतलेलं आहे. हे पहा मुरमुऱ्यांचे दाणे शिल्लक राहू द्यायचे नाही इतपत हे बारीक करून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता लगेचच आपण जे पाऊण वाटी तांदूळ भिजत ठेवले होते ना त्यामधलं सुद्धा मी सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे. आता हा भिजवलेला सर्व तांदूळ ह्या बारीक करून घेतलेल्या मिश्रणामध्येच काढून घ्यायचा आहे. आता हे तांदूळ सुद्धा बारीक करताना लागेल तरच थोडंसं पाणी घाला, सुरुवातीलाच लगेच पाणी घालू नका, नाहीतर तुमचं मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं. झाकण लावून जेवढं शक्य होईल तेवढं बारीक मिश्रण तयार करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे मी आणखी 2-3 चमचे पाणी घालून मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे. आपण जसं इडली डोशासाठी बॅटर तयार करतो ना अगदी तसंच हे बॅटर दिसत आहे, मस्त असं पांढरं शुभ्र. आता हे तयार केलेलं नाश्त्याचं बॅटर जे आहे ना ते एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे सर्व नाश्त्याचं बॅटर मी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. चांगलं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी परफेक्ट आहे. जास्तीचं घट्ट नाही किंवा जास्तीचं पातळसुद्धा नाही, अगदी असंच तुम्ही सुद्धा तयार करून घ्यायचं आहे.
आता ह्यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे। थोडीशी साखर आवर्जून घाला, त्यामुळे तुमचा नाश्ता ना चवीला खूप छान लागेल। जर तुम्हाला साखरेचा फ्लेवर आवडत नसेल ना तर नाही घातली तरीसुद्धा चालेल। आता झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून एक साधारणतः आपल्याला 10 मिनिटासाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे। म्हणजे कसं आपण जे घातलेले तांदूळ आणि मुरमुरे जे आहेत ना ते मिश्रणामध्ये अगदी छान असे मिळून येतील, छान असे भिजले जातील आणि आपला नाश्ता जो आहे तो अजूनच हलका फुलका आणि जाळीदार तयार होईल। बॅटर भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया। चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा, टोमॅटो कापून घेतलेला आहे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, चिंच घेतलेलं आहे आणि त्यासोबतच पाववाटी ओला ताजा नारळ बारीक बारीक स्वरूपामध्ये कापून घेतलेला आहे। आता लगेचच आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक मोठा चमचा चणा डाळ घालायची आहे, म्हणजेच हरभऱ्याची डाळ, आणि मस्त असा हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे उडदाची डाळ असेल ना तर ह्याच वेळेस उडदाची डाळ सुद्धा तुम्ही थोडीशी पुसून अर्धा ते 1 चमचा घालू शकता आणि छान अशी भाजून घेऊ शकता। हे पहा, हरभऱ्याची डाळीचा हलकासा रंग बदललेला आहे, मस्त अशी भाजून तयार झालेली आहे। आता लगेचच आपण कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि जी चिंच घेतली होती ना ते सर्व आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आणि अगदी कांदा टोमॅटो मस्त असा नरम होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। आता कांदा टोमॅटो लवकर असा परतावा ना नरम व्हावा, त्यासाठी लगेचच जेवढं तुम्हाला चटणीला मीठ लागणार आहे ना तेवढं मीठ ह्या स्टेजला घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं हे परतून घ्यायचं आहे। हे पहा, एक साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेचच कांदा आणि टोमॅटो छान असा नरम झालेला आहे। परफेक्ट। आता ह्या स्टेजला लगेचच आपल्याला ह्या ठिकाणी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। जर तुमच्याकडे सुकलेल्या लाल मिरच्या असतील ना तर त्या घातल्या ना तरीसुद्धा चालतील। माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। अर्धा चमचा साखर घालायची आहे। साखर आवर्जून घाला, साखर घातल्यामुळे ना चटणीला फ्लेवर खूप छान येतो। आता ही घातलेली मिरची पावडर आणि साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी साधारणतः अर्धा मिनिटं हे परतून घ्यायचं आहे। रंग पहा ना अगदी सुरेख आलेला आहे। चटणी वाटल्यानंतर ह्याला खूपच छान असा रंग येणार आहे। आता जेव्हा हे सर्व चटणीचं मिश्रण चांगलं असं भाजून घेतलं ना की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपण जी पाववाटी ओला ताजा नारळ कापून घेतला होता ना तो सुद्धा लगेचच कढईमध्ये घालायचा आहे आणि भाजून घेतलेल्या मिश्रणासोबत परतून घ्यायचा आहे। गॅस चालू करायची गरज नाही, गॅस बंदच आहे। आता आपलं या ठिकाणी चटणीसाठी लागणारे मिश्रण मस्त असं भाजून तयार आहे। पूर्णपणे थंड करून घेऊयात। थंड झाल्यानंतर लगेचच एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मस्त असं हे बारीक करून घ्यायचं आहे। बारीक करताना तुम्हाला थोडीशी पाण्याची आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊ शकता, पण अगदीच बारीक न करता थोडीशी ही चटणी रवाळ ठेवायची, म्हणजे कसं खाताना ना चवीला खूप छान लागते। हे पहा, अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी घालून चटणी मी बारीक करून घेतलेली आहे। रंग पहा ना अगदी सुरेख आलेला आहे, मस्तच। आता ही तयार केलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता चटणीला आपण एक तडका देऊया। तडका देण्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक मोठा चमचा मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालायची आहे। आता ही कडकडीत तेलाची फोडणी आपण चटणीवरती घालूयात आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। आहे ना अगदी सोपी अशी ही लाल चटणी बनवायला। ही चटणी ना अगदी इडली, डोसा, उत्तप्पा कशासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। चवीला खूप भन्नाट लागते। लहान मुलांना स्पेशली ना ही चटणी खूप आवडते। ओल्या नारळाच्या चटणीपेक्षा ना अशी चटणी एकदा करून पहा, घरातल्या अगदी सर्वांनाच फार आवडेल। एक साधारणतः 15 ते 20 मिनिटं झालेली आहे। तयार करून घेतलेलं मिश्रण सुद्धा छान असं भिजलेलं आहे। आता आपण लगेच झटपट असा नाश्ता तयार करून घेऊयात। पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण भिजल्यामुळे हलकंसं घट्ट झालेलं आहे, पण आता ही जी कन्सिस्टन्सी आहे ना ती अगदी परफेक्ट आहे। पाणी वगैरे ॲड करायची अजिबात आवश्यकता नाही। आपला नाश्ता मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होण्यासाठी ना मी या ठिकाणी आज सोडा, इनो न वापरता अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरणार आहे। आपण जी केक तयार करण्यासाठी पावडर वापरतो ना बेकिंग पावडर, ती वापरायची आहे। फक्त अर्धा चमचा वापरायची आहे। थोडंसं वरतून पाणी घालायचं 1-2 चमचे ही पावडर ॲक्टिवेट होण्यासाठी आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। अशी बेकिंग पावडर घातल्यामुळे ना तुम्ही हा नाश्ता सकाळी जरी बनवून ठेवला आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तर हा नाश्ता आहे तसाच मऊ लुसलुशीत राहतो, अजिबात वातट किंवा कडक होत नाही। हे पहा, पावडर घातल्यानंतर, बेकिंग पावडर घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। मस्त असं बॅटर फुललेलं आहे। आता कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे। थोडंफार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता, पण जास्तीचं पाणी अजिबात घालायचं नाही। एवढी कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। आता आपण लगेचच नाश्ता तयार करायला सुरुवात करूयात।
नाश्ता तयार करण्यासाठी गॅसवरती एक नॉनस्टिकचं पॅन ठेवलेलं आहे। पॅनला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे। तेल, तूप, बटर तुम्ही काहीही लावून घेऊ शकता। आता तयार केलेले मिश्रण 1 ते 1.5 पळी मिश्रण बरोबर पॅनच्या मधोमध घालायचं आहे आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीला काही सेकंद मध्यम ठेवायची आहे। जोपर्यंत आपल्या नाश्त्याला छान अशी जाळी पडत नाही ना तोपर्यंत मध्यमच ठेवायची आहे। हे पहा, तुम्ही आत्ताच या ठिकाणी पाहू शकता हळूहळू नाश्त्याला मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल परफेक्ट। आता ना जेव्हा अशी छान जाळी पडेल ना तेव्हा लगेचच गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपल्याला खालच्या बाजूने हा डोसा म्हणा किंवा स्पंज डोसा म्हणा, उत्तप्पा म्हणा भाजून घ्यायचा आहे। हे पहा, एक काही सेकंद मी हे झाकण ठेवलेलं होतं, झाकण ओपन केलेलं आहे। नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे। मस्त असा जाळीदार आपला हा डोसा तयार झालेला आहे। आता कलथाच्या मदतीने ह्याची बाजू बदली करून घ्यायची आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात कुठेही पॅनला वगैरे चिटकलेलं नाही। मस्त असा एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखा तयार झालेला आहे। हा एकाच बाजूने भाजून घेतात, पण मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने सुद्धा दाखवण्यासाठी याची बाजू बदली करून घेतलेली आहे। रंग पहा, खालच्या बाजूने देखील अगदी सुरेख आलेला आहे। मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे। प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 1-2 डोसे तयार करून दाखवते। आता हे डोसे बनवायला ना फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात। आता प्रॉपर साऊथ इंडियन पद्धतीने डोसे बनवायचे म्हटल्यावरती डाळ तांदूळ भिजत घालावे लागते, आंबवावं लागतं, त्यानंतर आपण हे डोसे तयार करतो। पण अशा पद्धतीने तुम्ही अगदी इन्स्टंट 15 ते 20 मिनिटांमध्ये हे डोसे तयार करून पहा। वाटणार सुद्धा नाही की हे कुरमुऱ्यापासून बनवलेले डोसे आहेत म्हणून, इतके चविष्ट लागतात आणि ना खूपच मऊ लुसलुशीत कापसासारखे तयार होतात। सकाळी जरी बनवून ठेवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना आहे तसेच मऊ लुसलुशीत राहतात। हे पहा, हा डोसा देखील अगदी छान तयार झालेला आहे। प्लेटमध्ये काढून घेऊयात। चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व डोसे तयार करून घेते। अशा प्रकारे मी सर्व डोसे तयार करून घेतले। तयार केलेल्या मिश्रणामध्ये साधारणतः 10 ते 12 मध्यम आकाराचे हे डोसे तयार झालेत। मस्त असे कापसासारखे मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेले आहेत। तयार केलेल्या लाल चटणीसोबत खाऊन पहा, चवीला अप्रतिम लागतात। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।